नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी इयत्ता 9वी मध्ये स्वागत करतो. In last video, in chapter heredity and variation, we learn about chromosomes, then type of chromosomes. After that, what is the meaning of homologous and heterologous chromosomes? Today, in this video, we go to learn about some important molecule which is present in each chromosome, which is deoxyribonucleic acid. In short, this molecule is called as a DNA molecule. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड या मॉलिक्यूल विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे प्रत्येक क्रोमोझोम मध्ये DNA मॉलिक्यूल असतो. मग या DNA मॉलिक्यूल विषयी आपल्याला अधिक माहिती असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जनरली chromosomes are mainly made up of DNA molecule. DNA molecule are present in all organisms from viruses, bacteria, human being and any other living organism. हा जो डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूल आहे, ज्याला आपण DNA मॉलिक्यूल म्हणतो, हा DNA मॉलिक्यूल हा प्रत्येक सजीवांमध्ये असतो. त्यामध्ये वेगवेगळे व्हायरसेस असतील, वेगवेगळ्या बॅक्टेरिया असतील, मनुष्य प्राणी असेल किंवा इतर जे सजीव आहेत, या सजीवांमध्ये सुद्धा DNA मॉलिक्यूल राहतो. दिस DNA मॉलिक्यूल कॅन कंट्रोल द फंक्शनिंग, ग्रोथ and process of cell division. Therefore, this DNA molecule is called as a master molecule. This molecule is called as a master molecule. हा जो DNA मॉलिक्यूल आहे, हा DNA मॉलिक्यूल सजीवांमध्ये ज्या घडणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, कार्य म्हणतो आपण त्यांना, फंक्शन्स, त्याचबरोबर सजीवांच्या शरीरामध्ये होणारी वाढ, त्याचबरोबर सेल डिव्हिजनची जी क्रिया आहे, ही क्रिया पार पाडण्याचं महत्त्वाचं काम सजीवांच्या शरीरामध्ये करत असतो. म्हणूनच या मॉलिक्यूलला मास्टर मॉलिक्यूल असंही म्हटलं जातं. डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूल इज ऑल्सो नोन ॲज मास्टर मॉलिक्यूल. देन दिस DNA मॉलिक्यूल, अजून त्यामध्ये आपण माहिती त्याची घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल पहा, हा जो DNA मॉलिक्यूल आहे, साधारणतः त्याचं डबल हेलिकल स्ट्रक्चर राहतं. या स्ट्रक्चरमध्ये जनरली शुगर फॉस्फेट हे एक बॅकबोन राहतं. त्यापासून जनरली हा DNA मॉलिक्यूल तयार झालेला असतो. दोन बाजूला या ठिकाणी अशा पट्ट्यासारखे, बँडसारख्या ज्या बाबी तुम्हाला या इमेजमध्ये दिसत आहेत, तो आहे शुगर फॉस्फेट बॅकबोन. इन दिस DNA molecule another second part is nitrogenous base pair. मग या बँड लाईक बॅकबोन स्ट्रक्चरच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं नायट्रोजेनियस बेसच्या पेयर्स असतात. पेयर्स म्हणजे जोड्या असतात, जसं की ॲडिनिन, त्यानंतर थायमिन, सायटोसिन, ग्वॅनिन, अशा पेयर्स आपल्याला नायट्रोजेनियस बेसच्या त्या DNA मॉलिक्यूलमध्ये पाहायला मिळतील. These nitrogenous bases are held together by a hydrogen bond. हे जे नायट्रोजेनियस बेसेस आहेत ते एकमेकांना त्या DNA मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डनं धरून ठेवतात. हे पाहिजे हायड्रोजन बॉन्ड या नायट्रोजेनियस बेसेसच्या मध्ये ॲरोनं आपल्याला दाखवलेले आहेत. दे आर हेल्ड टुगेदर, नायट्रोजेनियस बेसेस आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे DNA मॉलिक्यूलचं, की आपण म्हणतो प्रत्येक सजीवांमध्ये हा DNA मॉलिक्यूल असतो, या DNA मॉलिक्यूलचं जे स्ट्रक्चर आहे, थोर शास्त्रज्ञ वॅटसन आणि क्रिक यांनी शोधलं. द स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्यूल इज सेम इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवांमध्ये, मग व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील,
मनुष्य प्राणी असेल किंवा कुठला एखादा सजीव असेल, या प्रत्येक सजीवामध्ये DNA मॉलिक्यूलचं जे स्ट्रक्चर आहे ते सर्वांमध्ये एकसारखं असतं. स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्यूल इन ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज सेम. In 1953, Watson and Crick proposed a model of DNA. मग या DNA मॉलिक्यूलचा साधारणतः शोध 1953 साली वॅटसन आणि क्रिक हे जे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी लावला. They proposed a molecule structure of molecule of DNA. This model is also called as double helix model. मग 1953 साली वॅटसन आणि क्रिक यांनी DNAचं जे स्ट्रक्चर प्रपोज केलं त्याला डबल हेलिक्स किंवा डबल हेलिकल मॉडेल असंही म्हटलं जातं. डबल हेलिक्स स्ट्रक्चर किंवा डबल हेलिकल मॉडेल असंही या स्ट्रक्चरला म्हटलं जातं. ते जे दोन थोर शास्त्रज्ञ होऊन गेले पहा त्यांचा एक फोटो या स्क्रीनवरती तुम्हा विद्यार्थ्यांना पाहण्याकरता या ठिकाणी आपण घेतलेला आहे. वॅटसन आणि क्रिक यांनी अगदी मेहनत घेऊन DNA मॉलिक्यूल नेमकी कसा असतो, त्यामध्ये बॅकबोन स्ट्रक्चर कसं राहतं, नायट्रोजिनियस बेसिस कशा असतात, त्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे तो कोणत्या प्रकारचा असतो असा शोध लावून जगाला ही स्ट्रक्चर त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यापासून बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा नंतरच्या काळामध्ये झाला. या DNA विषयी अजून सांगायचं झालं तर ईच स्ट्रँड इन द DNA मॉलिक्यूल is made up of many small molecules. These small molecules is known as nucleotides. मग हे DNAचं जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे, या डबल हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये जे बॅकबोन स्ट्रक्चर आपण पाहिलं ते स्ट्रक्चर हे जनरली एक लहान लहान मॉलिक्यूलनी तयार झालेलं असतं. त्या मॉलिक्यूललाच आपण सायन्समध्ये न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. न्यूक्लियोटाइड means molecule of DNA is made up of many small molecules. These small molecules is known as nucleotides. त्यांनाच आपण न्यूक्लियोटाइड्स असं म्हणतो. There are 4 types of nitrogenous bases. 4 प्रकारचे नायट्रोजिनियस बेसेस या DNA मॉलिक्यूलमध्ये असतात. या ठिकाणी पहा लाल अक्षरामध्ये 4 नायट्रोजिनियस बेसेसची मी नावं लिहिलेली आहेत. ॲडेनिन, ग्वॅनिन, सायटोसिन, थायामिन. ॲडेनिन, ग्वॅनिन, सायटोसिन आणि थायामिन अशी 4 प्रकारचे नायट्रोजिनियस बेसेस जनरली DNA मॉलिक्यूलमध्ये असतात. जनरली ॲडेनिन अँड ग्वॅनिन आर कॉल्ड ॲज प्युरिन्स अँड सायटोसिन अँड थायमिन आर कॉल्ड ॲज पायरिमिडिन्स. मग आपण पाहिलं DNA मॉलिक्यूल हा छोट्या छोट्या तुकड्यांनी जो बनलेला असतो त्यांना आपण न्यूक्लियोटाइड म्हणतो. या न्यूक्लियोटाइडमध्ये 4 प्रकारचे हेट्रोजिनियस बेसेस असतात. ॲडेनिन, ग्वॅनिन, सायटोसिन आणि थायमिन. मग त्यामध्ये 2-2ची जोडी पहा. ॲडेनिन आणि ग्वॅनिनला प्युरिन म्हटलं जातं आणि सायटोसिन आणि थायमिनला पायरिमिडिन म्हटलं जातं. अशी एक माहिती आपण DNA मॉलिक्यूल विषयी या ठिकाणी सांगू शकतो. जनरली in structure of nucleotide is a fragment of a molecule, DNA molecule. Nucleotide, a molecule of a nitrogenous base, phosphoric acid and sugar joined to each other. मग न्यूक्लियोटाइड मध्ये जे बॅकबोन आहे DNA मॉलिक्यूलचं, ज्याला आपण लहान मॉलिक्यूलनं तयार झालेलं असतं त्यांनाच न्यूक्लियोटाइड म्हणतात. हे जे न्यूक्लियोटाइड असतात हे न्यूक्लियोटाइड जनरली 3 प्रकारच्या मॉलिक्यूलनं तयार झालेले असतात. त्यामध्ये पहिला मॉलिक्यूल आहे नायट्रोजिनियस बेस, दुसरा आहे फॉस्फोरिक ॲसिड आणि त्यानंतर शुगर मॉलिक्यूल. अशा मॉलिक्यूलनं जनरली बॅकबोन त्याचं न्यूक्लियोटाइड्स तयार झालेले असतात. ॲज देर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनियस बेसेस, न्यूक्लियोटाइड्स आर ऑल्सो ऑफ 4 टाइप्स. मग आपण पाहिलं DNA मध्ये 4 वेगवेगळे नायट्रोजिनियस बेसेस मॉलिक्यूल असतात. ॲडेनिन, ग्वॅनिन, सायटोसिन, बरोबर. मग यानुसार न्यूक्लियोटाइडचे सुद्धा 4 प्रकार पडतात. 4 प्रकारचे वेगवेगळे न्यूक्लियोटाइड्स DNA मॉलिक्यूलमध्ये असतात. न्यूक्लियोटाइड आर अरेंज लाईक ए चेन इन ए मॉलिक्यूल ऑफ DNA. न्यूक्लियोटाइडची जी रचना DNA मॉलिक्यूलमध्ये असते ती एखाद्या
चेन सारखी असते, साखळीसारखी असते. त्या साखळीसारखे न्यूक्लियोटाइड्स जनरली आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. मग या डीएनएचाच एक भाग राहतो, लहान भाग, त्याला आपण जीन्स असं म्हणतो. मग या जीन्स विषयी आपण जाणून घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल, ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ ए सिंगल डीएनए मॉलिक्यूल. कुठलाही क्रोमोझोम जर विचारात घेतला आपण, तो एका डीएनए मॉलिक्यूलनं तयार झालेला असतो. त्यानुसार आपल्याला जीन्सची डिफिनेशन या ठिकाणी करता येईल. सेगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज जीन्स. जीन्स इज ॲक्च्युअली सेगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्युल्स. डीएनए मॉलिक्यूलचा जो छोटासा तुकडा आहे त्या तुकड्यालाच काय म्हटलं जातं, जीन्स. ड्यू टू व्हरायटी इन सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड, डिफरंट काइंड ऑफ जीन्स आर फॉर्म इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग न्यूक्लियोटाइडचा डीएनए मॉलिक्यूलमध्ये असणारा जो क्रम आहे तो क्रम वेगवेगळा असतो आणि त्या क्रमामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स सजीवांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीज जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल्स ऑफ द बॉडी. सजीवांच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत, बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत, त्या सेल्सचं जे फंक्शन आहे, स्ट्रक्चर आहे, ते कंट्रोल करण्याचं काम जनरली शरीरामध्ये असणारे जीन्स करत असतात. आणखी महत्त्वाचं त्यामध्ये, जीन्स ट्रान्समिट हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. हे जे जीन्स आहेत, जीन्स अनुवंशिक लक्षणं एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडं संक्रमित करण्याचं काम करत असतात. म्हणजेच या जीन्समुळंच माता पित्यांकडून गुणवैशिष्ट्ये आपल्या अपत्यामध्ये संक्रमित केले जातात. त्या गुणवैशिष्ट्यांमध्ये सांगता येईल आपल्याला त्यांची उंची, त्वचेचा रंग, केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, बरोबर, चेहऱ्याची ठेवण. ही जी गुणवैशिष्ट्ये आहेत, ही गुणवैशिष्ट्ये माता पित्यांकडून अपत्यांकडं संक्रमित करण्याचं काम जनरली हे जीन्स करत असतात. जनरली जीन्स करत असतात. हेन्स दे आर सेड टू बी फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. म्हणून जीन्सलाच काय म्हटलं जातं, एक फंक्शनल युनिट अनुवंशिकतेचं त्यांना म्हटलं जातं. जीन्स आर द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. देन इन दीज जीन्स इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज ऑल्सो स्टोर्ड. या जीन्समध्ये प्रोटीन सिंथेसिस विषयी जी माहिती आहे ती साठवलेली असते. अशा पद्धतीनं महत्त्वाची एक रोल या जीन्सचा शरीरामध्ये राहतो. यानंतर दुसरा महत्त्वाचा मॉलिक्यूल, ज्याला आपण रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA असं म्हणतो, त्याविषयी आपण जाणून घेऊ. RNA मीन्स रायबोन्यूक्लिक ॲसिड. दिस न्यूक्लिक ॲसिड इज मेड अप ऑफ रायबोज शुगर. पाहता, डीएनए आणि RNA मध्ये जर आपल्याला फरक सांगायचं झालं तर डीएनए जनरली डीऑक्सीरायबोज शुगरनं तयार झालेले असतात आणि RNA रायबोज शुगरनं तयार झालेले असतात. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर या दोन मॉलिक्यूलमध्ये राहतात. दिस रायबोन्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ रायबोज शुगर. सेकंड इज फॉस्फेट मॉलिक्यूल and third one is 4 types of nitrogenous bases, in that adenine, guanine, cytosine and uracil. असे 4 प्रकारचे वेगवेगळे नायट्रोजिनियस बेसेस जनरली रायबोन्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूलमध्ये राहतात. आता न्यूक्लियोटाइडला आपण इथं पहा, थोडक्यात माहिती दिली. न्यूक्लियोटाइड हा एक छोटासा तुकडा राहतो मॉलिक्यूलचा. न्यूक्लियोटाइड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ RNA मॉलिक्यूल. RNA मॉलिक्यूलचा सर्वात जो लहान भाग आहे की त्याच्या रिपिटेशननं तो तयार झालेला असतो, त्या मॉलिक्यूललाच म्हटलं जातं न्यूक्लियोटाइड. जनरली इट इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ. मग हा जो न्यूक्लियोटाइड आहे, सिंगल न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल की ज्याच्या रिपिटेशननं RNA मॉलिक्यूल तयार झालेले असतात, त्यामध्ये असणारे मॉलिक्यूल आहेत. तर पहिला आहे RNA मध्ये असणारा रायबोज शुगर, सेकंड इज फॉस्फेट मॉलिक्यूल अँड थर्ड वन इज नायट्रोजिनियस बेस. मग नायट्रोजिनियस बेसमध्ये मग चारपैकी कुठला तरी एक, अशा पद्धतीनं 4 वेगवेगळे बेसेस, नायट्रोजिनियस बेसेस असल्यामुळं वेगवेगळे न्यूक्लियोटाइड्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म ए मॅक्रोमॉलिक्यूल ऑफ RNA.
एक बिग मॉलिक्यूल जनरली या न्यूक्लियोटाइडनं त्या ठिकाणी तयार होतो, त्यांनाच आपण RNA मॉलिक्यूल असं म्हणतो. एक ढोबळमानानं जर पाहायचं झालं तर स्क्रीनवरती एक आपण या ठिकाणी इमेज घेतलेली आहे, ती RNA मॉलिक्यूलची आहे. या RNA मॉलिक्यूलमध्ये असणारे 3 महत्त्वाचे भाग या ठिकाणी मी दाखवलेले आहेत. त्यामध्ये पहिला सिंगल स्ट्रँड, त्यानंतर शुगर इज रायबोज शुगर अँड देर आर 4 टाइप्स ऑफ हेट्रोजिनियस किंवा ज्याला नायट्रोजिनियस म्हणतो, हेट्रोसायक्लिक किंवा नायट्रोजिनियस बेस म्हणतो आपण. त्यामध्ये ॲडेनिन, युरॅसिल, ग्वॅनिन आणि सायटोसिन असे घटक त्यामध्ये राहतात पहा. तर यामध्ये जर सांगायचं झालं तर ही जी पेंटासायक्लिक रिंग दिसते तुम्हाला, बरोबर, पंचकोन जो दिसतोय तो आहे तिथं असणारी रायबोज शुगर. त्यानंतर युनं दाखवलेला युरॅसिल नावाचा हेट्रोसायक्लिक बेस, जी ग्वॅनिन, ए ॲडेनिन आणि सीनं दाखवलेला सायटोसिन हा हेट्रोसायक्लिक बेस. जनरली अशा पद्धतीचे वेगवेगळे हेट्रोसायक्लिक नायट्रोजिनियस बेसेस RNA मॉलिक्यूलमध्ये असतात. देर आर 3 मेन टाइप्स ऑफ RNA मॉलिक्यूल. RNAचे 3 महत्त्वाचे टाईप आहेत, एक एक त्यामध्ये आपण पाहूयात. तर पहिला आहे रायबोझोमल RNA. या रायबोझोमल RNAलाच आपण शॉर्टमध्ये लिहितो पहा rRNA, बरोबर. त्यामधला R हा स्मॉल r आहे, rRNA. द मॉलिक्यूल ऑफ RNA विच इज द कंपोनंट ऑफ रायबोझोम सेल ऑर्गेनेल दीज कॉल्ड ॲज रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA ची डिफिनेशन जर करायची झाली किंवा माहिती त्यामधून त्या बाबतीत आपल्याला घ्यायची झाली तर आपण सांगू शकतो, जे RNA पेशीमध्ये असणारे जे रायबोझोम्स आहेत, प्रत्येक सजीव हा पेशींनी तयार झालेला असतो, सेल्सनी तयार झालेला असतो. या सेलमध्ये असणारे जे रायबोझोम्स आहेत, या रायबोझोम्सनं तयार झालेले असतात, त्या RNAला म्हटलं जातं rRNA. त्यानंतर दुसरा टाईप आहे RNAचा मेसेंजर RNA, ज्यांना सेम RNA लिहितो आपण. द RNA मॉलिक्यूल दॅट कॅरीज इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स. जीन पासून प्रोटीन सिंथेसिसची माहिती पाठवण्याचं काम किंवा देण्याचं काम जे जनरली RNA करतात, त्या RNAला म्हटलं जातं मेसेंजर RNA, mRNA. आणि तिसरा आहे त्यामध्ये टाईप ट्रान्सफर RNA किंवा tRNA. These are the RNA molecule which according to the message of mRNA carries the amino acid up to the ribosome. मेसेंजर RNA न दिलेल्या मेसेज नुसार त्या ठिकाणी जे मॉलिक्युल्स अमायनो ॲसिडचा पुरवठा करतात, कोणाला? रायबोझोमला, त्या RNAला म्हटलं जातं ट्रान्सफर RNA. एक प्रकारे अमायनो ॲसिडची वाहतूक करण्याचं काम ते करत असतात, म्हणून त्यांना त्यांच्या नावातच त्याचा अर्थ आहे ट्रान्सफर RNA. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड विषयी माहिती अभ्यासली. त्याचबरोबर डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड की ज्याला आपण DNA म्हणतो, या DNA विषयी माहिती अभ्यासली. जीन्स म्हणजे काय, असे वेगवेगळे मुद्दे सविस्तरपणे आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी हा भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.